नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3/4 बाहीचं कटिंग बघणार आहोत। याआधी आपण शॉर्ट बाही, कोपरापर्यंतची बाही अशा बाहींचं कटिंग बघितलेलं आहे। तर आज आपण हे 3/4 बाहीचं कटिंग बघणार आहोत। तर त्यासाठी बघा आपण इथे मापे घेतलेली आहेत। तर आपली बाहीची लांबी आहे 14 इंच, दंडघेर आहे 9.5 आणि मुंडाघेर आहे 15 इंच। तर ही मापे टाकून आपण बाहीचं कटिंग करणार आहोत। तर सर्वात आधी आपण उंचीचं माप टाकून घेणार आहोत। त्यासाठी इथे बघा मी इथे डबल फोल्ड पेपर घेतला आहे आणि ही बंद बाजू आहे आणि बंद बाजूकडून आपण उंचीचं माप टाकून घेत असतो। तर आपली बाहीची लांबी म्हणजेच बघा उंची आहे 14 इंच। तर सर्वात आधी आपण काय करणार आहोत, 1 इंच खालच्या साईडला आपण फोल्ड करण्यासाठी टाकणार आहोत। सर्वात आधी 1 इंच आपण हे फोल्ड करण्यासाठी खालच्या साईडने माप टाकले आहे। त्याच रेषेवर आपण लगेच दंडघेराचं माप टाकून घेऊयात। दंडघेर आहे आपला 9.5, 9.5चा आपण अर्ध करायचा आहे बघा। तर तुम्हाला जर अर्ध करायचं समजत नसेल तर फोल्ड करायचं आहे टेप आणि 5.25 इंच आपलं आलेलं आहे बघा। तर 5.25 इंचावर मार्किंग करायचं आहे। पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर आता आपण उंचीचं माप टाकून घेऊया। तर उंची आहे आपली 14 इंच। तर 14 इंच बघा, 14 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि वरती अर्धा इंच शोल्डरमध्ये जोडण्यासाठी आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे। तर इथे पण आपण ही उंचीची रेषा अशी आखून घ्यायची आहे। आता उंचीच्या रेषेपासून बघा आपण कॅप हाईटचं माप घ्यायचं आहे। तर कॅप हाईट आपली 3/4 स्लीव्ज आहे म्हणजे बाही आहे। तर आपण कॅप हाईट किती घेणार आहोत, तर 3.5 इंच घेणार आहोत। जसे आपली म्हणजे बाहीची ही वाढते तसं थोडी कॅप हाईट पण आपण वाढवत असतो। तर 3.5 इंचावर इथे मी मार्किंग करून घेतलं आहे। तर बघा 3.5 इंचावर मार्किंग केलं आहे। तर आता तिसरं माप आहे बघा आपलं मुंडाघेर। मुंडाघेराचं माप टाकताना बघा या रेषेपासून टाकायचं आहे। तर मुंडाघेर आपला 15 आहे। तर 15चा अर्ध करायचा आहे। 15चा अर्ध आपला हाफ म्हणजे हाफ मुंडा राऊंड आपण या तिरकस रेषेवर टाकायचं आहे। तर 7.5 येतं आणि ही रेषा आपण अशी जोडून घ्यायची आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर बघा हे आपले फिटिंगची ही जी रेष आहे ती आणि आपली 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे ते पॉईंट असे जोडून घ्यायचे आहेत। तर आता आपण मुंड्याला शेप द्यायचा आहे। तर मुंड्याला शेप देण्यासाठी बघा वरच्या साईडने 1 इंचावर ते मार्किंग केलं आहे आणि बघा या रेषेचा मध्य करायचा आहे। तर या रेषेचा मध्य करण्यासाठी टेप फोल्ड सेंटरमध्ये असा फोल्ड करायचा आहे बघा आणि त्या रेषेच्या वरती इथे बघा अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे। पुन्हा बघा ह्या रेषेचा पण सेंटर करायचं आहे आणि तिथे पण आणि त्या रेषेपासून 1/2 इंचावर एक मार्किंग करायचं बघा। आता आपण पाठीमागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे बघा। आधी हे 1 इंच जे आपण घेतलं आहे त्यापासून तर या पॉईंटमधून अशा पद्धतीने बघा मुंड्याला शेप द्यायचा आणि इथे थोडंसं असं अशा पद्धतीने शेप दिला तरी चालेल, जेणेकरून इथे बाहीमध्ये चुन्या घोळ पडत नाही। आता पुढच्या मुंड्याचा शेप देऊयात बघा। या 1 इंचापासूनच आपण पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे आणि या पॉईंटमधून आणि ह्या पॉईंटमधून आतील मुंड्याचा हा आपण बाहीला शेप देत आहोत। खूप सुंदर असा इथे बघा आपण बाहीला शेप दिलेला आहे। तर बघा 3/4 बाहीमध्ये आपलं हे आपण इथे मार्किंग करून झाले आहे। तर इथे एक खास टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। ज्यावेळेस आपली ही 3/4 बाही असते, जर तुम्ही अशी सरळ जर फिटिंग केली तर तुमच्या बाहीमध्ये बघा बाही जेव्हा आपण घालणार म्हणजे त्यावेळेस इथे काय होणार आहे, चुन्या पडणार आहेत, घोळ येणार आहेत, म्हणजे असा कपडा जमा होतो किंवा रिंकल्स वगैरे पडतात। तर त्या पडू नये म्हणून काय करायचं आहे बघा, इथे ना तुम्ही असं थोडासा बघा अशा पद्धतीने गोलाकार शेप द्यायचा आहे थोडासा। अशा पद्धतीने
आपण शेप द्यायचा आहे, जेणेकरून आपली बाही अजिबात अगदी व्यवस्थित फिटिंगला बसेल, अजिबात त्याला घड्या किंवा चुन्या पडणार नाही। त्याच पद्धतीने या जे मार्जिन आहे त्या रेषेला पण तुम्ही असा गोलाकार आकार देऊन थोडंसं आतील बाजूला बघा असा शेप द्यायचा आहे। तर ही खास टीप आहे बघा 3/4 बाहीमध्ये। तर नक्की तुम्ही या पद्धतीने बाहीचं कटिंग करायला शिका, खूप परफेक्ट अशी ही बाही बसते। तर बघा हे असे तिरकस हे जोडायचं आहे, जेणेकरून फोल्ड केल्यानंतर इथे आपला कपडा कमी पडणार नाही। तर बघा आपले बाही किती आहे, 14 इंचाची ही बाही आहे। आपला दंडगेर आहे 9.5। इथे आपण 1.5 इंच हे शिलाई मार्जिन घेतलं आहे, इथे पण 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि 3.5 आपण काय घेतले आहे, कॅप हाईट। आणि हे जे तिरकस रेष आहे इथे आपला हा दंडगेर, तर आपण हा हाफ घेतला आहे, तर तो किती 7.5 15 हाफ 7.5 हे आपण इथे असं तिरकस माप टाकून घेतलेलं आहे। तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, बाहीचं मार्किंग करायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे, नवीन शिकणाऱ्यांसाठी परफेक्ट अशी ही पद्धत इथे मी सांगितली आहे। तर ही खास टिप्स आहे, या पद्धतीने जर तुम्ही आकार दिला बाहीला किंवा ज्यावेळेस स्टिच करणार आहोत आपण, बाही शिवणार आहोत त्यावेळेस या पद्धतीने शिवली पाहिजे। जर सरळ शिवली तर इथे खूप कपडा जमा होतो। अशा पद्धतीने नक्की तुम्ही बाहीचं कटिंग करा आणि प्रॉपर हे अशी बाही आपण जास्त करून ड्रेसमध्ये शिवतो, ब्लाऊजमध्ये पण ही फॅशन आता पुन्हा आलेली आहे, परंतु जास्तीत जास्त करून अशी 3/4 बाही आपण ड्रेसमध्ये जास्त करून शिवत असतो। तर चला आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊया। तर हा आतील मुंडा आहे तो पण आपण आता कट करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने। तुम्ही पाहू शकता इथे बघा आपण हे 3/4 स्लीवचा कटिंग झालेला आहे, खूप छान असा बघा शेप आलेला आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बाहीचं मार्किंग करून कटिंग करा। 3/4 बाही खूप सोपी आहे आणि शिवल्यानंतर त्याचं फिटिंग पण खूप छान बसतं। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। धन्यवाद।